हॅलो, जय श्री कृष्ण. आज आपण बनवणार आहे पनीर चिली. पनीर चिली बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई घ्यायची आहे. कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची आणि पनीर सोडून द्यायचं आहे. पनीर थोडा वेळ होऊ द्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. नंतर आपल्याला थोड्या भाज्या लागणार आहे. आता मी पनीर काढून टाकलेलं आहे कढईमधून. नंतर आपल्याला अद्रक आणि लसूण आणि हिरवी मिरची हे टाकायची आहे. याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे आपल्याला. मी तुम्हाला या भाज्या दाखवल्या, रेड कॅप्सिकम आणि ग्रीन कॅप्सिकम, ऑनियन, रेड चिली, टमॅटो आणि गार्लिक आणि जिंजर हे सर्व टाकून द्यायचं आहे आणि थोडा वेळ होऊ द्यायचा आहे. नंतर आपल्याला सर्व भाज्या पण त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहे आणि त्याला फ्राय करायचं आहे 5 मिनिट. एकदम कमी गॅसवर करायचं आहे आपल्याला. नंतर रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस हे टाकायचं आहे आपल्याला. पतलं करून घ्यायचं आहे आणि नंतर हे टाकायचं. नंतर आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागणार आहे. 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि स्वादनुसार नमक. अशा प्रकारे आपलं रेड पनीर चिली एकदम तयार झालेल्या नंतर सर्वात लास्ट आपल्याला पनीर टाकून द्यायचं आहे आणि 5 मिनटं होऊ द्यायचं आहे. नंतर आपलं पनीर चिली एकदम रेडी आहे. स्वादनुसार नमक आणि वरतून थोडासा कोथिंबीर. चला तर बाय. कशी वाटली माझी रेसिपी तुम्ही नक्की मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत जा. आता मी हे तुमच्यासोबत सर्व करते आणि याचा आनंद घेते. सर्वप्रथम मी पनीर आणि चिलीचा सर्व टाकून दिलेला, वरतून धनिया आणि जे कांद्याची पात असते ते पण टाकलेली आहे. वरतून थोडी तीळ सजावट केलेली आहे. कशी वाटली माझी रेसिपी तुम्ही नक्की सांगा. चला तर या मग खायला. बाय. जय श्री कृष्ण.